गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते। त्यामुळे आज पहाटेपासूनच हजारो भाविकांनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती। आज देवीची कमल पुष्पात विराजमान झालेली सालंकृत पूजा बांधण्यात आली। शिवाय गर्भकुटीत पाना फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती। मंदिरात उभारलेल्या गुढीमुळे चैतन्यमय वातावरण निर्माण झालं होतं। चैत्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेला होता। आज गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्ष प्रारंभ दिन। विविध सण व्रतवैकल्या दिवशी अंबाबाई मंदिरातील गर्दी वाढते। आजच्या चैत्र पाडव्याचा सणही त्याला अपवाद नव्हता। नव्या वर्षाची सुरुवात अंबाबाई देवीच्या दर्शनानं करण्यासाठी अनेक भक्तांनी आज पहाटेपासूनच मंदिरात हजेरी लावली। रात्री उशिरापर्यंत गर्दीचा हा माहोल कायम होता। मंदिराच्या चारही प्रवेशद्वारासमोर भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या। अनेक जणांनी अस्सल मराठमोळा पारंपरिक पोशाख परिधान करून अंबा मातेचं दर्शन घेतलं। दरम्यान गुढीपाडव्यानिमित्त श्री अंबाबाई देवीची कमल पुष्पात विराजमान झालेली सालंकृत पूजा बांधण्यात आली। तसंच मंदिरात गुढीही उभारण्यात आली होती। गाभाऱ्यासह मंदिरात आकर्षक आरास करून मंदिरातील प्रसन्न वातावरणात भर टाकली होती। दुसरीकडे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्र महाराज संप्रदायाच्या वतीनं चैत्र पाडव्याचं औचित्य साधून दरवर्षी शोभायात्रा काढली जाते। प्रायव्हेट हायस्कूलपासून सुरू झालेल्या या शोभायात्रेत विविध पथकांचा समावेश होता। मोटरसायकल रॅली, निशाणधारी भक्तांचं पथक, ढोल ताशा पथक, कलशधारी महिला यांसह नरेंद्र महाराजांची प्रतिमा घेतलेले भक्त या शोभायात्रेत सहभागी झाले होते। या शोभायात्रेचं संयोजन नीता सुतार, कृष्णात माळी, दिलीप कोळी, एम आर पाटील, कृष्णात पाटील, तुकाराम पाटील यांनी केलं।